आता 2 डिसेंबरला अकलूज नगर परिषदेचं मतदान होणार आहे. तर माजी आमदार राम सातपुते हे अकलूज नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवणार म्हणतात. तुम्ही पूर्वी भाजपचं काम केलेलं आहे 2019 साली. मग आपल्याला काय वाटते आत्ताच्या निवडणुकीत भाजपा अकलूज नगर परिषदेवर झेंडा फडकावल का? या माळशिरस तालुक्याचा इतिहास गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहत असताना पण मी 1992 पासून सक्रिय कार्यकर्ता विरोध गटाचं काम करत होतो. विरोध म्हणजे मोहिते पाटील गटाच्या विरोधात. 1992 साली जी मी त्या गटातून बाहेर आलो आणि विरोध गटामध्ये काम चालू केलं तर त्यावेळी तालुक्याची अशी परिस्थिती होती ह्या तालुक्याचे त्या काळाचे एक मोठे नेते सुभाषअण्णा पाटील यांनी भाजपच्या माध्यमातून बऱ्याच वेळा विधानसभेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असताना आपल्या सर्व ताकदपणाला लावूनसुद्धा त्यांना त्यावेळीसुद्धा विजय घेता आला नाही. असे त्यांच्या 2 निवडणुकी झाल्या 1995 1999 साली. ह्या दोन्ही निवडणुकी SBयांना लढत असताना ह्या तालुक्यामध्ये त्यांना विजय घेता आला नाही. हे जे कारण असे आहे की त्यावेळी त्याला साक्षीदार मी सुद्धा आहे त्यांच्या प्रक्रियामध्ये प्रचारमध्ये. पण त्या कैलासवासी शंकरराव मोहिते पाटलांच्या ह्या तालुक्यात असणारी कामे आणि त्यांची सबको लेके चलो है नारा जनसेवा ही ईश्वर सेवा असं एक त्यांचं वाक्य होतं. त्या वाक्याला ह्या माळशिरस तालुक्यामधील सर्व जाती धर्माची लोक त्या वाक्याच्या हिशोबाने काम करत होते. आणि त्या घराण्यापासून कधीही कसल्या प्रकारचं मला तर त्या काळातसुद्धा आता देखील जातीवाद ही शब्द असा त्यांच्याकडून जाणवल्या जात नाही. ह्याच कारणाने आता राहिला प्रश्न तुम्ही विचारलेल्या अकलूज नगर परिषदेची राम सातपुतेच्या माध्यमातून आपल्याला आवर्जून सांगतो की 2019 साली मोहिते पाटील भाजपात प्रवेश केला आणि भाजपात प्रवेश केल्यानंतर राम सातपुते ही ह्या माळशिरस तालुक्याला नोखे व्यक्ती होते. परंतु त्यांचं नशीब चांगलं की त्यांनी ह्या तालुक्यातून भाजपचं कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांना फडणवीस साहेबांनी पाठवलं आणि त्यात आम्हाला ती माळशिरस तालुक्यामध्ये कार्यकर्ता या नात्याने गाठीबिटी घेत होते. आणि बायलक असं झालं की मोहिते पाटील ही भाजपात गेले आणि भाजपात गेल्यानंतर त्या ठिकाणी भाजपाचा आदेश की असा आदेश झाला की ह्या माळशिरस तालुक्यामधील राम सातपुते यांना आम्ही उमेदवारी देत आहे आणि त्या उमेदवारीचं तुम्हाला काम करावे लागेल. अशा काही आदेशाने त्यावेळी मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना उमेदवारी स्वीकारली आणि त्यांना उमेदवार आपला म्हणून त्यांना शिवरत्नवर आणला आणि त्यांच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे काही विधानसभेचे कामे असतील तर त्यावेळी त्यांनी मोहिते पाटलांनी ताकद लावून राम सातपुते यांना विजय करण्यामध्ये त्यांचा 100% सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. त्याच आधारावर आज मी अकलूज नगर परिषदेचा विषय बोलतो आहे की अकलूजमध्ये पूर्वीपासून मोहिते पाटील हीच कार्य करतात आणि सर्व जाती धर्माला घेऊन ग्रामपंचायतचा त्यावेळीचा विषय असेल त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या प्रतिनिधींना त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये संधी दिली. त्या कारणाने अकलूजमध्ये कधीही कसल्याही जातीभेदेचं वातावरण किंवा जातीभेद ही आम्हाला तर कुठं उघड दिसला नाही आणि त्यांनी कधी उघड केला नाही. भाजप हा जातीवादी पक्ष आहे का? नाही, मी ती म्हणत नाही. परंतु पण काय ठिकाणी आपण बघतो की माझे आमदार राम सातपुते अशा व्यक्तीनं येळापूरसारख्या ठिकाणी इस्लाम धर्माच्या विषयावर जातीवेक विषय घेऊन त्यांनी विधानसभेला विषय उचलला. त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की जातीवाद ही व्यक्तीशी असू शकतो पण पक्ष नसेल. पण अशा कारणाने मी स्वतः 1992 ते परत ते काय दिवस मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी राहिलेला कार्यकर्ता आहे. त्यांच्या त्या स्टेटमेंटला मी स्वतः विचार केला की मी त्या पक्षाचा एक चांगला कार्यकर्ता म्हणून मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना जर माझ्या समाजाबद्दल जर असा अपशब्द कोणी वापरत असेल
तर मी माझ्या समाजाचा विचार करून मी त्यावेळी त्या पार्टीचा त्याग करून मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला. जी भाजप हा मुस्लिम द्वेषी पक्ष असल्यामुळे आपण भाजपला सोडलं. नाही, मी पक्ष नाही म्हणत. काही लोक काही व्यक्ती की नेहमीच जाणून बुजून मुस्लिम समाजाला टार्गेट करणे किंवा त्यांच्या विषयावर अपशब्द वापरणे, बोलणे, मी पक्ष म्हणत नाही. पक्षातले काही नेते मंडळी आहेत की वारंवार नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करायचं, मग दलिताबद्दल करायचं, मुस्लिमाबद्दल करायचं आणि त्याला वेगळ्या वळणाला ती पक्ष घेऊन जायचं. बरं, आता बरेच जण भाजपमध्ये गेलेले आहेत आणि भाजपची ताकद पण वाढलेली आहे. विधानसभा निवडणुकीत पण त्यांना 8,000 मतदान अकलूजमधून झालेलं आहे. ते पूर्वी कुठल्याही विरोधकाला झालं नव्हतं. यावरून तुम्हाला वाटत नाही का भाजपा यशस्वी होईल म्हणून? मी एवढंच सांगेल, माझे मित्र गौतम भांडारे जे काय काळीचे माझे त्या प्रक्रियातले सहकारी आहेत आणि अकलूज ग्रामपंचायतची वारंवार आम्ही निवडणुकी लावत होतो, परंतु विरोधकाला जी मिळणारे मते होते त्या काळातले आम्हाला गौतम भांडारे ही सुद्धा अकलूजच्या काय प्रक्रियामध्ये माझ्यासोबत होते आणि आम्ही त्यावेळी त्यांच्या संग बी काम केलं आणि त्यांना बी अकलूजची परिस्थिती माहीत होती. या अकलूजमध्ये परिस्थिती अशी होती, काय विषय घेऊन आम्ही विरोधात जात होतो आणि ग्रामपंचायत निवडणुकी लावत होतो, पण आम्हाला मोजके प्रभागामध्ये 200-250च्या वर मते मिळत नव्हती किंवा एखादा उमेदवार संपर्कातला असता तर 400-500ची मतं आम्हाला त्या काळात बी मिळत होती. परंतु आता विरोधात जाणारे म्हणजे कोण? जे मोहिते पाटील सोबत होते तेच आता भाजपात गेले. मग ते मोहिते पाटील संघ असणारे ती लोक ज्यावेळी आम्ही विरोधात होतो त्यावेळी ते लोक त्यांच्या संघ होते आणि आता जे गेले ते मोहिते पाटील समर्थकच त्यातून भाजपात गेले. म्हणजे जे मतावर काय परिणाम होईल असं वाटत नाही? 100% मतावर 1% परिणाम होणार नाही. आणि लाडकी बहीण योजनेचा फटका बसणार का? लाडकी बहीण योजनेची आपण आता बघतोय महाराष्ट्रामध्ये, त्या योजनेच्याबद्दल अनेक त्रुटी त्या योजनेमध्ये आहेत. कारण की त्या योजनेमुळे आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं, दीनदुबळ्यांची काय परिस्थिती चालू आहे अख्खा महाराष्ट्र बघतोय. कारण अतिवृष्टीचे इतके मोठे परिणाम ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये भोगावं लागले आणि असे भोगावं लागले की त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काय काय ठिकाणी 5 रुपये, काय काय ठिकाणी 65 रुपये अशा ठिकाणी चेष्टा केल्यासारखी चेष्टा केली आणि त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा केले. ह्याला कारणीभूत त्या योजना नाही, ती योजनेची कर्तेधर्ते आहेत की लाडक्या बहिणीच्या नावावर जी योजना चालू केली त्यांनी सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी ती कारण दाखवून शेतकऱ्यांची चेष्टा लावली असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय, भाजप येईल असं वाटत नाही का अकलूज नगर परिषदेवर? नाही वाटत मला. असं का बरं वाटतं तुम्हाला? गड त्यांचा आहे ना, मोहिते पाटलांचा. मोहिते पाटलांचा गड दहशतीत आहे असं वाटतंय का आपल्याला? काही लोक बोलत नाहीत, असे बोलायला धाडस करत नाहीत, पण ते गुप्तरित्या मतदान करतात. असं काही जणांतून बोललं जाते की लोक जर आता समोर येत नसली तर मतदानात त्याचं परिवर्तन होणार आणि सत्ता पालट होणार. नाही वाटत, बघू आता निर्णय काय येतो. मोहिते पाटलांनी काय काय विकास केला आतापर्यंत आपल्या प्रभागात? विकास झालेलाच आहे की. समस्या भरपूर आहेत लोकांच्या, विकास झाला नाही म्हणतात. सगळीकडे राहणार, महाराष्ट्रात आहे की. समस्या सगळीकडे आहेत, सगळीकडेच आहे. तशाच आपल्या प्रभागात पण राहणार, कायम राहणार थोड्या बहुत. म्हणजे सगळे सारखेच एकाच माळे म्हणत. मग संधी दिली तर काय नुकसान आहे ना? भाजपला जर संधी दिली, भाजपचा नगराध्यक्ष झाला, नगरसेवक जर झाला तर त्याला एक वेळ संधी देऊन बघायचं काम करतोय का चांगलं. तुम्हाला काय वाटतं, द्यावी का संधी? गेल्या 70 वर्षात झाला ते आता काय व्हायचं? संधी दिली तरी 70 वर्षाची विकास झाला त्यानंतर काय होणार? अवघड. 70 वर्षात कुठं संधी मिळाली विरोधकाला? संधी मिळाली नाही, परंतु विरोधकाला आता जी संधी आहे ती मोहिते पाटलामुळे प्राप्त झाली ना. बरं, अकलूजचा प्रथम नगराध्यक्ष कोण हो असं वाटतंय आपल्याला? काय लेडीज कोण असेल ती तरी तुमच्या ह्याच्यातली काय चर्चेतली नावं? आमच्या इशी समाजाला महिलांना चांगलं प्राधान्य चांगलं मिळतं. प्राधान्य मिळत आहे. आमच्या इशी समाजातली महिला एक स्ट्रॉंग असेल त्याला उमेदवारी मिळेल. मोहिते पाटलांची अकलूजमध्ये अजूनही दहशत आहे असं आम्हाला काल जाणवलं. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, आमची मुलाखत घेतल्यानंतर तुम्ही गेल्यावर आम्हाला मारायला येतील लोक असे म्हणले. असं वातावरण खरंच आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, काय नाही, कुठंच खोट आहे. आणि सगळं म्हणजे ते खोटं बोलतात असं म्हणायचं का?
खोट आहे. आता पालकमंत्री जयकुमार गोरे रात्री बोलले की आम्हाला दहशतमुक्त अकलूज करायचं आहे. हे शक्यच नाही. आता 70 वर्ष झाले आम्ही लहानाचं मोठं झालो. कसलीच दहशत नाही. काय नाही म्हणजे विरोधकापेक्षा मोहिते पाटीलच चांगले. ते पाटीलच चांगलं. सत्ता उद्या यांचीच कुठं यांच्या मागं लागत बसायचं काय झालं. यावी. स्थानिक म्हणून स्थानिक म्हणून मोहिते पाटीलच येणार. आणि काळ्या दगडावरची रेग आहे ही बी लिहून घ्या. मोहिते पाटलांची सत्ता यावी का भाजपची यावी? मोहिते पाटलांची. का बरं? त्यांनी अकलूजमध्ये असा विकास खूप केलेला आहे, त्यामुळे त्यांना आम्हाला मोहिते पाटीलच पाहिजे. लोक तर म्हणतात विकास काय झाला नाही, अजून भरपूर प्रश्न आहेत. केलाय त्यांनी, विकास केलाय ना त्यांनी. जे जुने आहेत त्यांना माहित आहे. जे जुने आहेत तेच म्हणतात विकास नाही झाला. आता त्यांना काय मिळालं नसेल म्हणून त्यांनी म्हणतात. पण आम्ही आता लहानाचं मोठं हितच झालोय. लग्न बी हितं करून हितच आमची लहानाची मोठं सुनं बी आणली आम्ही. पण आम्ही पहिल्यापासून त्यांचंच खातोय, त्यांचंच खाणार आणि त्यांचंच गाणार. लोक तर म्हणतात आता परिवर्तन व्हायला पाहिजे. आता 17 वर्ष भोगले की त्यांनी. पण लोक दोन्ही हाताने टाळ्या वाजवतात. खाणारवाल्याकडे बी जातात आणि नाही खाणारवाल्याकडे बी जातात, असं आहे. पण खरी लोक कुठं आहेत आता? पण परिवर्तन व्हावं असं म्हणणार ना तुम्ही. डबल कसं काय म्हणता? लोकांना परिवर्तन नको आहे का? अहो, पण पहिला परिवर्तन नव्हता, निम्माच अकलूज होता. आता 4 पट अकलूज झालाय. आता ह्यांना दिली की 17 वर्ष संधी. मग आता देऊन द्या की. पण आम्हाला मोहिते पाटलाशिवाय दुसरं कोणच नाही पाहिजे, कोणच नाही पाहिजे. आता कसं आहे, कसं मोहिते पाटील आमच्या गावातले आहेत. आता दुसरे मंत्री येणार, कुठं जाणार आम्ही त्यांना हुडकत? हां, हुडकायचा प्रश्नच नाही येणार ना आम्हाला. त्यांना कसं अर्ध्या रात्रीचं गेलं तर आमची नडतोड सगळी भागवतात त्यांनी. म्हणजे हे फक्त निवडणुकीपुरते येतात, निवडणूक झाल्यानंतर गायब होणार. आता भाजपवाले आहे ते फक्त निवडणुकीपुरते येणार. पालकमंत्री काय केलं? मतदान घेतलं, गेले. काय केलं त्यांनी? रस्ता करतो, ही करतं. भाजपनं काय म्हणले, मोदीने म्हणले आम्ही ही करतो ती करतो. काय केले? तसलं काम केलं नाही. काय काम केले? आमच्या तर काहीच केलं नाही. काय केलं? लाडकी बहीण योजना. आम्हाला नाही 1 रुपया अजून आपल्याला आला बी नाही ना आपण घेतलं बी नाही. लाडकी बहीण योजनेचं मतदान त्यांना नाही 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 आम्हाला 1 रुपया बी मिळाला नाही. आणि मग केलं तरी बी माझं झालं नाही. का तर आमचे मालक वारले होते त्याच्यामुळं आम्हाला अजून 1 रुपया आला नाही. कोणचंच नाही आपलं काम. रामभाऊ सातपुते दवाखान्याची कामं करतात भरपूर. मोहिते पाटलांना काय देणं घेणं नाही लोकांचं, असे लोक म्हणतात. करून द्या की त्यांनी दवाखान्याची करणार. का तर त्यांच्यापाशी हाय म्हणून करणार. तर आत्तापर्यंत आमचं कोणाचा दवाखाना झाला बी नाही आणि करायचं बी नाही. आमचं कसं आहे पहिलं. पण तुमचा जरी नाही झाला तर जनतेची ती कामं करतात की. त्याचे करून दे ना, पण आमचं पाहिजे ना त्यात का नाही? आमचं तुम्ही लाभार्थी नाही म्हणून तुम्ही ह्यांना मतदानच करणार नाही. नाही, मतदान करणार मध्ये आमच्या मोहिते पाटलाच्या इथलं कोणचं बी असलं तर आम्ही करणार. आम्हाला मोहिते पाटीलच पाहिजे, दुसरे कोण नाही पाहिजे. तुम्हाला वाटतं मोहिते पाटलाची सत्ता यावी का भाजपची? मोहिते पाटील. का ते पहिल्यापासून आमचं तेच आहे. पहिल्यापासून असले तर आता परिवर्तन नको आहे का तुम्हाला? नको आम्हाला, बदल नाहीच आहे, तेच शेवटपर्यंत आहे. आता ते दुसरं जे माजी आमदार आहे राम सातपुते, ते तर जनतेची कामं करते. ते इथले भरपूर कार्यकर्ते भाजपमध्ये गेलेत. दवाखान्याची कामं करते. ती लाडकी बहीण योजनेची चालू केली भाजपनं. इथं जर अकलूजमध्ये जर त्यांची सत्ता आली, विकास चांगला होईल. आमचं कामच केलं नाही तर आम्ही कुठून मागास त्यांना. आमचं आहे तेच पहिल्यापासून आहे शेवटपर्यंत. अकलूज नगर परिषदेवर सत्ता कोणाची पाहिजे? मोहिते पाटलांची. का बरं? का तर त्यांनी गावाचा विकास चांगला केलाय ना. काय चांगला विकास केला आहे? गटरीचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, वड्याच्या कडेला घाण आहे, इकडं सगळी घाणच आहे, इकडं ह्या साईडला लोकांची ओरड आहे. आणि तुम्ही मला कुठला विकास दिसतोय? हो, सगळे चांगलं केलंय त्यांनी, त्यामुळे आमचं मत त्यांनाच आहे ते मोहिते पाटलाला. तुमची आशा बोलण्यानं तुम्हाला कोणतरी शिकून पाठवले असं वाटतंय? नाही मग नाही नाही, मी तर बाहेर आली, तुम्ही बघितलं ना आता. मग कसं काय अशी प्रतिक्रिया? मोहिते पाटलंच का मग? त्यांनी विकास कुठे केलाय? कारण त्यांनी चांगला विकास केलाय. हो, कामं चांगली करते ती, सगळं ही करते ती, कुठलं काम आपल्याला नाही म्हणत नाही ती. आणि भाजपचं तर काम एकदम 1 नंबर काम आहे त्यांचं आता चालू. पण आमची मतं त्यांनाच आहे ती. आता भाजपनं दवाखान्याची कामं करते, परत बऱ्यापैकी लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे आहेत का नाही चालू? होय की आहे चालू. मग आता तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना चालू केली की आणखी काय करावं? पण आम्हाला त्यांनाच द्यायचेत ना मतं. भाजपचं पैसे घ्यायचं, मोहिते पाटलांना मतदान करायचं, चुकीचं वाटत नाही का? त्यात काय चुकीचं आहे तेव्हा? आपल्या गावात आपलंच माणूस पाहिजे ना. हां, आपल्या गावात आपलंच माणूस पाहिजे. हम्म. म्हणजे हे जे बाहेरचे येते ती निवडणुकीपुरती गोळा झालेत म्हणता काय? बाहेरची म्हणजे भाजपवाली जी आहे ती निवडणुकीपुरती आहे ती, आणि मोहिते पाटील ही ती स्थानिक आहे ती, त्याच्यामुळे तुम्ही मोहिते पाटलांना. पण
त्यांनी खरंच गावाचा विकास आतापर्यंत सगळं चांगलं केलेलं आहे मोहिते पाटलांनी, त्यामुळे आमची मतं त्यांनाच आहे ती. आता ह्या भागात आता का बहुतेक विकास केला असेल, पण बरेच लोक म्हणतात की मोहिते पाटलांनी एवढे दिवस सत्ता उपभोगली, आता काहीतरी चेंजेस बदल झाला पाहिजे म्हणजे चांगल्या पद्धतीने विकास होईल. पण तुम्हाला मोहिते पाटलंच हवेत. मोहिते पाटलाच. सत्ता कोणाची यावी, मोहिते पाटलाची यावी. काय यावी? आमचा माणूस आहे तो. तुमचा माणूस आहे म्हणून. हो, चांगलं केलंय विकास त्यांनी अकलूजचं. वरती जनता तर म्हणते अकलूजचा का कुठं विकास केलाय म्हणते ती. आमच्यासाठी तो खूप चांगले आहेत. आता मी तिकडे एका ठिकाणी गेलो ते म्हणले तुम्ही इकडे आतल्या साईडला या आणि बघा आमच्या भागातलं कसं लोकेशन आहे, किती घाण आहे म्हणते ती, आणि कसं आम्ही मतदान करायचं असे म्हणत होते. तो त्यांनी तेच करणार ना. तुमचा भाषेवर विश्वास नाही का? नाही. लाडकी बहीण योजनेचं घेता का नाही? घेतो ना. लाडकी बहीण योजनेचं पैसे चालू आहेत, मग ते भाषेत तुम्हाला दरमहा 1,500 रुपये देते ना. नाही, ते पण झालं तरी चालेल, पण आमचा यांच्यावर विश्वास आहे. आम्हाला पैशाची फिकीर नाही. नाही, अजिबात नाही. तुम्ही आमची योजना बंद केली तर चालेल, पण आम्ही मोहिते पाटलांना सोडणार. हो, नाही सोडणार. बरोबर आहे का नाही? तर या होत्या प्रभाग क्रमांक 4 मधील प्रतिक्रिया. या प्रभागात बऱ्यापैकी मोहिते पाटलांना झुकतं माप असल्याचं दिसून येते. कॅमेरामन सुनील ओवाळ यांच्यासह गौतम भंडारे, बंडखोर न्यूज.